आजची रेसिपी हिवाळा स्पेशल आहे। हिवाळ्यामध्ये काय असते, आवळे खूप येतात आणि त्याचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने लोणचंसुद्धा करतो, परंतु आज मी तुम्हाला खट्टा मिठ्ठा असं लोणचं करून दाखवणार आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला आवळे चांगले घ्यायचे आहे। छोटे मोठे आवळे, मोठे मिळाले तर खूपच चांगले आहे। आणि मी इथे मार्केटमधून आवळे आणलेले आहे आणि त्याला आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एका चाळणीमध्ये ठेवायचे आहे। आता याला आपण वाफवून घ्यायचं आहे। कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि वरून झाकण ठेवून वाफवून घ्यायचे। आता वाफायला ठेवायचे 10 मिनिटांमध्ये होतात। एकीकडे आता मी तुम्हाला त्याचा मसाला कसा बनवायचा, कढईमध्ये तेल टाकायचं आहे। मोहरी, जिरं, सोप, मेथी दाणा घ्यायचा आपल्याला आणि धणे घ्यायचे आहे। सगळं 1 चम्मच 1.5 चम्मच असं घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे। खूप असं परतून घ्यायचं नाही, बिलकुल 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि थंड झाल्यावर आपल्याला आवळे असे तोडून घ्यायचे आहे आणि त्याच्या बिया मात्र बाजूला काढायच्या। त्याचा व्हिडिओ मात्र माझा मिस झालेला आहे आणि नंतर आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकायचं आहे। चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं। हिंग टाकल्यामुळे कसं छान लागतो आणि त्याचे टेस्टसुद्धा खूप छान लागते। आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। तिखट टाकायचं। तिखट आता तुम्ही कमी जास्त टाकू शकता, कारण इथे आपल्याला खट्टा मिठ्ठाच बनवायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही काळं मिठाचा सुद्धा वापर करू शकता। 1 वाटी आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि मिरेपूड टाकायची थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणि मंद आचेवर मस्त होऊ द्यायचं आहे। वापर करायचा नाही, झाकण ठेवून वाफेवरच आपल्याला मंद आचेवर आपल्याला चांगलं हे लोणचं करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यामध्ये मिरे पावडर टाकायची आहे। आणि रसा पातळ नाही ठेवायचा, थोडासा घट्टसर रसा ठेवायचा आणि 1 तारी असा थोडा पाक झाला की मग काय करायचं, आपल्याला बंद करायचं। बघा इतकं सुंदर आणि छान होते आणि खूप सुंदर लागते। एखाद्या वेळेस जर भाजी जर आपल्याला आवडली नाही तर तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता। आणि दुसरी म्हणजे थोडंसं ताटावर ठेवायचं, ते जर पसरत नसेल तर समजायचं आपलं लोणचं छान झालेलं आहे आणि बढिया त्याला पाक झालेला आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब